हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर आता आम्हाला जायचं आहे खाली. अव्यूला घेऊन मी खाली चालली आहे फिरायला. आजचं वेदर खूपच छान आहे, अजिबात पाऊस नाही आहे. तर म्हटलं चला आज अव्यूला खाली फिरायला घेऊन जाऊया. हा थोडा थंडा वारा आहे, त्यासाठी म्हणून मी कॅप त्याला घालायचा प्रयत्न करते. त्यानंतर आपण खाली जाऊ. पण त्यापूर्वी आम्ही छान असा चहा एन्जॉय करणार आहे. सगळे बसून चहा पिऊ, मी, खुशी, आजी, चहा बिस्किट वगैरे खाऊ. त्यानंतर मी अव्यूला थोडाफार काहीतरी म्हणजे वरण भात वगैरे भरवेल आणि त्यानंतर आपण सगळे खाली जाऊया. छान असा चहा शिजवून घेतला आहे. आता सगळे मस्त बसून चहा पिऊ, कारण इव्हिनिंग झाले की चहा प्यायची आजीची तीव्र इच्छा होते. आणि आजी असल्यामुळे कधीतरी मी पण चहा घेत असते, रोज तर नाही पण कधी कधी घेत असते. नॉर्मली मी आणि आजी चहा पिणार असलो की आम्ही काळाच चहा करतो, पण आज खुशी पण आली आहे आणि तिला काळा चहा नाही आवडत, म्हणून आम्ही दुधाचा चहा केला. चला आता माझा चहासुद्धा छान इथे शिजून रेडी आहे, गाळूनसुद्धा घेतला आहे. त्याचबरोबर थोडे बिस्किटसुद्धा घेणार आहे, कारण चहा असला की इव्हिनिंगला थोडे 1-2 बिस्किट खाल्लं की बरं वाटतं. कारण सकाळचं जेवण म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये खूप डिस्टन्स असतो. तर मध्ये कधीतरी बिस्किट किंवा कधीतरी थोडेफार स्नॅक्स वगैरे मी बनवत असते. म्हटलं आज चहा बिस्किटच घेऊया, कारण कधी होतं आपल्याला कंटाळा पण येतो, म्हणून म्हटलं की चला आज चहा बिस्किट आपण सगळे एन्जॉय करूया. त्याचबरोबर आजी, मी आणि खुशी ते चहा प्यायला बसलो होतो. आता चहा आणलं म्हटल्यावर बिस्किट असतंच, आणि बिस्किट आणलं म्हटल्यावर अव्यूला देणं कंपल्सरी असतं, कारण त्यांनी खूप धिंगाणा घातला. तुम्ही माझ्या मिनी शॉर्टमध्ये बघितलंच असेल की बिस्किट म्हणजे त्याला बिस्किट दिसतं ना कोणी खाताना की तो त्यांना मागतो, अँड दॅट इज नॉर्मल. आता लहान मुलांना बिस्किट वगैरे आवडतातच, पण द्यायचं खूप आम्ही अवॉइड करतो, पण तरीसुद्धा त्याला थोडा बिस्किट द्यावाच लागतो. त्याला बिस्किट दिलं, त्यानंतर थोड्या वेळा त्याच्याशी खेळली आणि त्याला आता मी वरण भात भरवते आहे, कारण वरण भात भरवल्यानंतर मला त्याला खाली घेऊन जायचं आहे थोड्या वेळ खेळायसाठी. खाली जेव्हा मी त्याला खाली घेऊन जाते ना, तो भरपूर पळापळी करतो आणि मला ते छान पण वाटतं, कारण जेवढं मुलांना आपण खाली घेऊन जातो इन्व्हायरमेंटशी असं भेटवतो, म्हणजे जसं खाली गेलं तर भरपूर झाडं आहे, खाली पार्कसुद्धा आहे, तिथे पण तो छान मुलांशी खेळतो. असं एवढा तो फॅमिलियर नाही झाला आहे मुलांमध्ये, फ्रेंड्स बरोबर वगैरे त्याची एवढी फॅमिलियर नाही आहे, पण तरीसुद्धा मी घेऊन जायचा प्रयत्न करते की तो थोडाफार त्यांच्यामध्ये मिळावं. आणि असं असतं की मुलांमध्ये मुलं राहिले की ते बोलायला पण लवकर शिकतात आणि त्यांची ॲक्टिव्हिटीज पण थोडे फास्ट होतात. त्यासाठी म्हणून मी नेहमीच अव्यूला खाली घेऊन जायचा प्रयत्न करते. पण मध्ये असं झालेलं की भरपूर पाऊस होता, त्याचबरोबर पुण्यात खरंच सांगते थंडीसुद्धा आहे. म्हणजे मी लिटरली त्याला नेहमीच फुल स्लीव्सचेच कपडे घालते, पॅन्टसुद्धा फुलच घालायचा प्रयत्न करते. मोस्ट ऑफ टाईम असं होतं ना की घरात असूनसुद्धा मलासुद्धा थंडी वाटते आणि थंडी वाजून तापसुद्धा येतो, म्हणून मोस्ट ऑफ टाईम ट्राय करते की त्याला पूर्णपणे कव्हर करून घेऊ. आणि मी सुद्धा कव्हरच राहायचा प्रयत्न करते, कारण अव्यू अजूनसुद्धा फीड घेतो आहे आणि मला जर ताप आला तर साहजिकच त्यालासुद्धा ताप येणारच, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे मला खूप लक्ष द्यावं लागते. चला तर अव्यूला आता मी खाली घेऊन आली आहे. तो बाजूवाली ती सायकल बघून असं थोडा एक्सायटेड होत होता की हे काय आहे. अव्यूकडे सुद्धा सायकल आहे, पण तो अजिबात इंटरेस्टेड नाही आहे सायकलवर बसायला वगैरे. माझ्या मम्माने त्याच्या फर्स्ट बर्थडेला त्याला सायकलच गिफ्ट केली होती. तो 2 मिनटंसुद्धा बसत नाही आणि लगेच म्हणतो आई मला काढ बाहेर, म्हणजे त्याचे ॲक्शन्स कळतं मला की त्याला बसायचं नाही, मग मला लगेच त्याला बाहेर काढावं लागतं. म्हणून आम्ही नेहमीच पायीच फिरतो. आईचा हात धरून फिरणं आमचं फेवरेट काम आहे, म्हणजे त्याला इतकं छान वाटतं. जरी बाबा असेल आजी असेल तरीसुद्धा त्याला हात धरायचं म्हणजे आईचाच असतो. त्यानंतर त्याला खूप वेळ खेळवलं मी, पार्कमध्ये पण 5-10 मिनटं घेऊन गेली आणि त्यानंतर मी लवकरच वर आली, कारण आज मला प्रीतमला आणि अव्यूला जेवण करायला बाहेर जायचं होतं अंकुलकडे, म्हणजे आमच्या फ्रेंडकडे. तर त्यापूर्वी मला खुशी आणि आजीसाठी स्वयंपाक करून घ्यायचा होता, म्हणून त्यांच्यासाठी मी चपात्या बनवल्या, भात बनवलं, वरण बनवलं आणि त्याचबरोबर मेथीची भाजी बनवली. आता माझी भाजी शिजत आहे, तेव्हापर्यंत म्हटलं चला पटकन किचन ओटासुद्धा क्लीन करून घेते, कारण माझ्या चपात्या झाल्या की मी किचन ओटा नेहमी क्लीन करून घेत असते. कारण मी चपात्यांच्याच साठी थांबत असते, म्हणजे सगळा जरी स्वयंपाक झाला पण चपाती बाकी आहे तरीसुद्धा मी किचन ओटा क्लीन नाही करत, कारण चपात्यांनी पीठ आपलं इकडे तिकडे उडतं, आणि म्हणून मग मी व्यवस्थित माझ्या चपात्या वगैरे झाला की किचन ओटा व्यवस्थित क्लीन करून घे. त्यानंतर सगळी धुतलेली भांडीसुद्धा किचनमध्ये सेट करून घेतली, कारण हे मला खूप मोठं काम वाटतं. तसं तर व्हायला पटकनच होतं, पण तरीसुद्धा मला खूप कंटाळा येतो या कामाचा. आणि मध्ये मध्ये असं होतं ना की मी कितीहीदा भांडी वगैरे व्यवस्थित लावले तरीसुद्धा अव्यू तिथले भांडी काढतो आणि खेळत बसतो, आणि ती भांडी खेळल्यानंतर तिथल्या तिथेच असते. तर मग मला कंटाळा पण येतो की यार काय परत परत तेच करायचं. आताही बघा मला भांडी लावायची आहे, पण तो काढतोय परत टाकतोय, काढतोय परत टाकतोय, आणि हे त्याचं दिवसभर चालतं. जेवढ्या तो झोपला असतो
असतो ना तेवढाच वेळ तेवढं जीवाला शांती असते. तो जसं जागला तसं हे सगळं आमचं दिवसभर सुरू असतं. आणि त्याला किचन सगळ्यात फेवरेट झालं आहे. मला वाटतं सगळ्याच बाळाचं असं किचन फेवरेट असतं का. अव्यूचं तर खूप फेवरेट आहे. म्हणजे किचनमध्ये येतो आता त्याला सगळे कॅबिनेट्स ओपन करता येतात, ट्रॉलीज ओपन करता येते आणि तो त्यांच्याशीच खेळत बसतो. त्याला लिटरली माझे डबेसुद्धा काढता येते, डबे ओपनसुद्धा करता येते. ज्यांचे कॅप लूज असतात ते सगळे डबेसुद्धा ओपन करतो तो. माझा जे पिठाचा डबा आहे तो प्लास्टिकचा आहे आणि त्यात कमी पीठ असलं की तो ओपन करतो, काढतो, ठेवतो. हे सगळं दिवसभर चालतं. चला असो. त्यानंतर मी म्हटलं चला आता आपला स्वयंपाक तर झाला आहे, इव्हिनिंगची वेळ आहे, देवाची सुद्धा छोटीशी पूजा करून घेते. म्हणजे आपलं दिवा आणि अगरबत्ती लावणं हे कंपल्सरी काम आहे. तेच मला करायचं होतं आणि तेच मी करून घेतलं. मनाला अगदी छान वाटतं, शांत वाटतं आणि माझं म्हणजे छान वाटतं इव्हिनिंगला आपल्या घरी दिवा लागला की एक छान वाईब्स येतात, पॉझिटिव्हिटी फील होते. त्यासाठी म्हणूनच मी रोज दिवा आणि अगरबत्ती लावत असते. त्याचबरोबर तुळशीजवळसुद्धा एक दिवा आणि अगरबत्ती लावत असते. पण इतक्यात मी तुळशीजवळ दिवा लावत नाही आहे, कारण त्याचं रिझन असं आहे की त्याला मी कितीसुद्धा प्रोटेक्ट केलं तरीसुद्धा दिवा 2 ते 3 मिनिटातच विझून जातो. मी त्याचं जी आपली काचेची पायली असते तीसुद्धा आणली होती, पण तरीसुद्धा तो विझतो म्हणून फक्त अगरबत्तीच लावत असते. त्यानंतर आज चंद्र पूर्ण दिसत होता, खूपच सुंदर दिसत होता. आणि एक्झॅक्ट आमच्या घराच्या वर एक दिदी राहते, त्यांचं घर खूपच वेल इंटेरियर्ड आहे. तर ते सुद्धा मी खुशीला सांगत होते की यांचं वरचं घर बघ किती छान त्यांनी इंटेरियर केलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतं. ते मला दाखवणं म्हणजे प्रायव्हसी बरोबर नाही वाटत, त्यांची प्रायव्हसी डिस्ट्रॅक्ट होईल म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. पण ते खूप सुंदर दिसतं, खालून आम्हाला दिसत असते त्यांच्या हॉलचं लुक. त्यानंतर अव्यूची इथे मस्ती सुरू आहे. मस्ती म्हणजे तेच, परत आता त्याने दुसरं भांडं काढलं आहे, म्हणजे आता स्पून काढलं आहे मोठा, त्याच्याशी खेळतो आहे. त्या बास्केटमधल्या गोष्टीसुद्धा बाहेर काढतो आजकाल. माझ्या त्या बास्केटमध्ये ना एक्स्ट्रा जे आपला किराणा असतो तो त्यात असतो एक्स्ट्राचा, म्हणून मी ठेवत असते त्यात. म्हणजे तो इझी टू हँडल करायला होतं. म्हटलं काहीही लागलं की इझिली काढता येतं म्हणून. पण त्या पोराला ते सुद्धा काही चांगलं दिसत नाही आणि म्हणून ते सुद्धा त्याचं काढणं ठेवणं सुरू असते. मी इथे खुशीला सांगत होती की माझ्या सासरी मेथीची भाजी कशा प्रकारे बनवल्या जाते. मी इथे जशी वांगे घालून वगैरे मेथीची भाजी बनवते तसं माझ्या सासरी नाही बनवल्या जात. तिथे पूर्ण प्युअर मेथीची भाजी बनवल्या जाते. त्यात पण आधी त्याला उकळून त्यातलं सगळं पाणी स्वीज आउट करून घेतं आणि त्यानंतर फक्त फोडणी जिरा, लसण आणि मिरचीची दिल्या जाते. ती भाजीसुद्धा खूप टेस्टी वाटते. पण माझी फेवरेट वांग्याची भाजी म्हणजे वांगे टाकून मेथीची भाजी बनवणं असते, त्यामुळे आम्ही अशीच बनवत असते. त्यानंतर खुशी खाली गेली होती, तिला काहीतरी सामान वगैरे आणायचं होतं, तर येताना आमच्यासाठी मस्त ती आईस्क्रीम घेऊन आली होती. आता मी खाणार आणि माझं बाळ खाणार नाही असं तर शक्यच नाही. आणि तिने स्पेशली अशी आईस्क्रीम यासाठी आणली की अव्यूसुद्धा खाऊ शकला पाहिजे. बाकीचे कोन वगैरे असते त्यामध्ये थोडेफार चॉकलेट वगैरे जास्ती असतं आणि ते कधी कधी खाताना गळ्यात पण त्याच्या अडकू शकतं, म्हणून तिने असे छोटे छोटे डब्याची आईस्क्रीम घेऊन आली होती. आणि अव्यू माझ्याकडे इतक्या याच्याने बघत होता की आई मला का नाही देते, एकटी का खाते आहे. आणि मी दिलं नाही म्हणून तो मावशीकडे गेला आणि मावशीने त्याला भरवलं सुद्धा होतं आणि त्याची खूप मज्जा सुरू आहे खुशी आल्यापासनं. त्यानंतर खूप सारं हक पण केलं त्याने तिला, कारण की तिने त्याला मस्त चॉकलेट आणि बिस्किट्स वगैरे देते इतक्यात ती म्हणून. त्यानंतर आम्ही छान असे रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही आलो अंकुलकडे. त्यांच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहे, 10 दिवसांसाठी बसवतात ते लोक. त्याचबरोबर इथे प्रज्वरी आणि युहाना पण आली होती, त्यांचं जेवण सुरू होतं. त्यांनी आज सत्यनारायणची कथा केली होती आणि म्हणून आम्हाला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. आणि आम्ही इथे आलो होतो, गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली. गणपती बाप्पांसाठी मी केळं पण घेऊन आली होती. आणि त्यानंतर इथे आता आमच्या जेवणाची तयारी सुरू आहे. खरंच सांगते, जेवण एवढं टेस्टी झालं होतं ना, मी त्यांना पहिला घास खाल्ल्याच बोलली की काकू भाजी खूप छान झाली आहे, मोदकसुद्धा इतके टेस्टी होते. मस्त पोटभर जेवण केलं. त्यानंतर त्यांना थँक्यू म्हटलं आणि त्यानंतर आम्ही सगळे आलो घरी परत. आमचं बाळ इतकं हसतो आहे, त्याला अजिबात झोप आली नाही आहे. आता ऑलमोस्ट 11 वाजत आले आहे. सेम सोसायटीमध्ये राहते म्हणून जवळ होतं. चला तर आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.